छत्तीसगडमध्ये माओवादी आणि जवानांमध्ये झालेल्या चकमकीत 13 सीआरपीएफ जवान शहीद तर 5 जवान जखमी। गडचिरोलीत हाय अलर्ट। आज असं म्हणू शकतो की साधारणपणे 70 ते 80% गोष्टींवर आमचं एकमत होत आहे। थोड्याशाच गोष्टी राहिलेल्या आहेत, त्याच्यावर आता चर्चा चाललेली आहे। शिवसेनेशी युती होण्याबद्दल आशावादी मुख्यमंत्र्यांचा दावा। सेनेला 4 कॅबिनेट आणि 8 राज्यमंत्रीपद द्यायला भाजप तयार। आज रात्री 9:30 वाजता वर्षा बंगल्यावर पुन्हा बैठक। मुंबईतल्या 5 मोठ्या जमीन मालकांना दणका। एसआरएसाठी जमीन नाही दिली तर कायद्यानुसार सरकार घेणार जमीन। मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा। राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं सत्र सुरूच। मराठवाड्यात 3 तर बुलढाण्यात 24 तासात 2 शेतकऱ्यांच्या आत्महत्या। पुण्याच्या हिंजवडीमधून 3 महिलांचं अपहरण झाल्याचा संशय। महिलांना अज्ञात वाहनांमधून नेल्याचा नातेवाईकांचा आरोप। 2 महिला आयटी कंपनीत सुरक्षा रक्षक। आयसिसमधून परतलेल्या कल्याणच्या आरिफ माजिदचं नवी मुंबई कनेक्शन उघड। माजिदचं ब्रेन वॉश करणारा नवी मुंबईतला प्राध्यापक ताब्यात। आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याची पद्धत बंद होण्याची शक्यता। ग्रेडिंग पद्धत बंद करण्याचा केंद्राचा विचार। विना अनुदानित घरगुती गॅस सिलेंडरचे दर तब्बल 113 रुपयांनी होणार कमी। जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा।